नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सहाय्यक कामगार आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी याबाबतची एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला मागणीपत्र या पदांचं गेलेलं आहे की नाही, किती जागा आहेत त्याबद्दल एक महत्वाची अपडेट देतो. थोडक्यात आहे, पाहून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एकदम जोशाने उत्साहाने सुरुवात करा. कारण जेव्हा राज्यसेवेच्या जागे ऍड येते त्यामध्ये भरघोस पदांची ज्यावेळेस जाहिरात असते त्यावेळेस आपल्याला एक मनातून ऊर्जा असते की मोठी जाहिरात आहे, आपल्याला यामधून एक 100% पद मिळवायचं आहे. तर बघा, म्हणून मला वाटलं की हा व्हिडिओ जरा थोडा महत्वाचा असू शकतो, तुमच्यापर्यंत ही अपडेट महत्वाची असणं खूप गरजेचं आहे. इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्त भरती निघालेली आहे. त्यामध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंक लेखन पदाचे कंबाईन एक्झाम होणार आहे. त्या संदर्भात 2 बॅच या ठिकाणी देतोय. कायद्याची बॅच आहे 599 रुपयाला आणि सर्व फाउंडेशन बॅच आहे. बघा, फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे. ही बॅच तुम्हाला मिळेल 999 रुपयाला. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घ्या आणि आपल्या अभ्यासामध्ये योग्य दिशा द्या. बॅच घेण्यासाठी तुम्हाला काय अजून या बॅच बद्दल माहिती हवी असेल तर बघा, या नंबरवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, माहितीच्या अधिकारा अंतर्गत ही माहिती या ठिकाणी आपल्याला उघड झालेली आहे. 15/5/2026 रोजी हा आपण RTI टाकला होता, त्या संदर्भात ही माहिती या ठिकाणी पाहायला मिळते. आता ही एकूण पदाची नाव आहे सहाय्यक कामगार आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी. मंजूर पदे सहाय्यक कामगार आयुक्ताची 71 आहेत आणि सरकारी कामगार अधिकारीची 147 पद आहेत. आता यामध्ये नामनिर्देशनाद्वारे काय भरायची पद आहेत ते सहाय्यक कामगार आयुक्ताची 35 आहेत, भरलेली आहेत 49. पण आपल्यासाठी जी महत्वाची आहेत ते एकूण 12 पदे आहेत. बघा, ह्या 12 पदांची जाहिरात या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध होईल. आता सेपरेट होईल का तर नाही, राज्यसेवेची जी जाहिरात येते त्यामध्येच या ठिकाणी होणार. सरकारी कामगार अधिकाऱ्याची मंजूर पदे 147 आहेत, नामनिर्देशाने भरावायची पदे 73 आणि भरलेली पदे एकूण 99 आणि रिक्त पदे 48 आहेत. तर बघा, ही 2 पदं खूप महत्वाची आहेत. क्लास 1 ची पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या संदर्भाने स्पष्टपणे काय सांगितलं की राज्यसेवा पूर्व परीक्षा करता शासनाच्या विभागातील विविध रिक्त पदांची मागणी पत्र हे सामान्य प्रशासन विभागाकडून एकत्रितरित्या MPSC ला सादर केलं जातं. तर मग सद्यस्थितीमध्ये ही जी काय सहाय्यक कामगार आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी ही जी 2 संवर्ग आहेत याची जी काही रिक्त पदांची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026, बघा काय म्हणायचे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे कारवाई सुरू आहे. त्यामुळे आपल्याला 2026 ची जी जाहिरात आहे त्यामध्ये ह्या जागा या ठिकाणी आपल्याला आलेल्या पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही संधी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने मिळू शकते आणि त्या माध्यमातून आपल्याला ह्या जागा राज्यसेवेमधून भरलेल्या पाहायला मिळतील. त्यामुळं सहाय्यक कामगार आयुक्ताच्या 12 जागा लक्षात ठेवा आणि सरकारी कामगार अधिकाऱ्याच्या 48 जागेची जाहिरात राज्यसेवेमधून येईल. अभ्यासामध्ये जोर लावा, उत्साहाने अभ्यास करा आणि तुम्हाला याकरता खूप खूप शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि यश संपादन करा. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.